जय महाराष्ट्र मित्रांनो, बघा आज आहे 25 जून 2026. तर शेतकरी मित्रांनो, आपणास आज संपूर्ण परिस्थितीचा आढावा आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळं प्रत्येकाने हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे आपल्याला कमेंटमध्ये प्रश्न विचारण्याचं काम पडणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, बघा आपण या व्हिडिओमध्ये आज काय काय कव्हर करणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. तर बघा, सर्वात प्रथम आपण पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र तसेच जो भाग सोडत असलेला जो भाग आहे, पाऊस सोडत असलेला जो भाग आहे, साधारण यामध्ये बघा उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबारची परिस्थिती सांगतोय. जळगाव जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा भागामध्ये पाऊस झालेला नाही आहे. इकडे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजूनही बरेचसे भाग पाऊस हवा तसा झालेला नाही. यावर आपण या व्हिडिओमध्ये अंदाज टाकणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, बघा आपण आता पुढील अंदाजामध्ये संपूर्ण डिटेल अंदाज देतोय आणि यामध्ये बघा संपूर्ण जुलै महिन्याची सुद्धा परिस्थिती सांगतोय की नेमकं जुलैमध्ये वातावरण कसं राहणार आहे आणि त्या पलीकडे सुद्धा खंड केव्हा राहील आणि तो कसा प्रकारे राहील आणि तो कोणत्या कोणत्या भागांना त्याची झड पोहोचणार आहे, या व्हिडिओमध्ये ते सुद्धा सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपणास मी मॉडेलच्या आधारे आपल्याला संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओच्या शेवटला लाईक करून चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांना सुद्धा पाठवा. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, बघा प्रशांत महासागरामध्ये साधारण जपानजवळ एकाच वेळेला 2 चक्रीवादळ जे आहे ते बनताना आपल्याला दिसलेले आहे. आणि याचं जे नाव आहे ते साधारण बघा, पहिला जो आहे तो मेखला चक्रीवादळ आहे आणि दुसरं जे चक्रीवादळ आहे त्याचं नाव हिगोस आहे. तर साधारण आपण जर आपल्या लाईव्ह हरिकेन ट्रॅकर जे आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे त्यावर जर बघितलं तर याचा जो ट्रॅक आहे तो शेवटी दोघंही एकाच ठिकाणी मिळणार आहे. आणि साधारण बघा जपानच्या तटीय किनाऱ्याला गेल्यावर तो निष्प्रभ ठरणार आहे. तर साधारण हे आपण बघू शकता, साधारण 27 जूनपर्यंत हा निष्प्रभ ठरणार आहे. आणि याचा थोडाफार या एकाच वेळेस 2 चक्रीवादळ बनल्या कारणामुळं काय होते की आपल्या बंगालच्या उपसागरातील जवळपास 30 ते 40% बाष्प जे आहे ते तिकडे खेचल्या गेलेला आहे. आणि याचाच परिणाम म्हणून बघा सध्या राज्यात ढगाळ वातावरण असून सुद्धा पुरेसा पाऊस जो आहे तो पडत नाही आहे. आणि सर्वात जास्त याची जी झड आहे ती पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या भागांना होत आहे. साधारण जर विचार केला तर बघा उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव जिल्हा तसेच विदर्भातील संपूर्ण जिल्हे आणि पूर्व मराठवाड्यातील बघा परभणी, नांदेड, हिंगोली या भागांपुरता तसेच छत्रपती संभाजीनगरमधील मोजक्याच भागामध्ये पाऊस पडतोय. इतर भागांमध्ये अजूनही पेरणीलायक पाऊस झालेला नाही. पण शेतकरी मित्रांनो, लवकरच जी आहे ती ही जी या वातावरणामध्ये फरक पडणार आहे आणि नक्कीच आपल्याला सांगितलेल्या अंदाजानुसार पाऊस जो आहे तो जोरदार होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघा आपण व्हॉट्सअप ग्रुपवर जवळपास 8 दिवस अगोदर जो अंदाज दिलेला आहे की साधारण आपण 27 जुलैपर्यंत आणि काही भागामध्ये 23 जुलैपर्यंत आपल्याला पावसा जो आहे तो एक दिवसाआड किंवा रोजसुद्धा भाग बदलत आपल्याला हा पावसा दिसणार आहे. तर इथून इकडे आपण पुढील परिस्थिती एक खंडाचा सुद्धा आपण अंदाज दिलेला होता. त्यामध्ये साफ सांगितलेलं होतं की 27 जुलैपासनं राज्यामध्ये खंड हा आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि तो जो खंड आहे तो नेमका कुठे राहील त्यावर आपण या व्हिडिओवर सविस्तर बोलूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, काय होते की 27 जुलैपर्यंत राज्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये चांगला हलका मध्यम असा पावसा होताना आपल्याला दिसणार आहे. कुठल्याही काळजी करण्याचं वातावरण नाही आहे. सर्वांच्या पेरण्या ह्या 100% साधतील असा हा माझा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो. आणि बघा काय होतं की साधारण बघा 23 जुलैपासून काय होतं की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी कमी होताना आपल्याला दिसणार आहे. काही भागांना साधारण 14 जुलैपासूनच पाऊस जो आहे तो कमी होताना दिसतोय. 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड असा पाऊस पडताना दिसणार आहे. तर त्या भागांना बघा थोडी खंडाची चाहूल जी आहे ती या दरम्यान लागणार आहे. आणि साधारण जर बघितलं तर आपण बघा एक सरासरी जी तारीख घेतलेली आहे संपूर्ण राज्यासाठी आपण 23 जुलै पकडूया. 23 जुलैपासून राज्यामध्ये बऱ्याचशा विभागात जो आहे तो पाऊस हा कमी होताना दिसणार आहे. आणि साधारण हा जो पाऊस आहे तो 17 दिवसापर्यंत आपल्याला ऑगस्टच्या साधारण बघा साधारण 10 ते 11 ऑगस्टपर्यंत आपल्याला खंडाची चाहूल जी आहे, खंडाची झड जी आहे ती पोहोचणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मला तरी नाही वाटत की या 17 दिवसांमध्ये काही पिकांना काय होणार आहे. कारण की काय होतं आहे की जुलैमध्ये पाऊस चांगला होईल आणि तेवढं पिकांच्या वाढीसाठी थोडंफार जो आहे तो सूर्यप्रकाश पिकांना लागतोच. थोडीफार जी आहे ते खंडाची झड ही काही जी लेट पेरणी झालेली आहे त्या पिकांना बसू शकते. तर आपला हा अंदाज सर्वात प्रथम आपण राज्यात दिलेला आहे शेतकरी मित्रांनो, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा. तर साधारण सरासरी जर बघितलं तर 27
जुलैपासून आपण खंड सांगतोय आणि साधारण 17 दिवसापर्यंत जो आहे तो हा खंड राहणार आहे. तर नक्कीच याचा आपण वेळेवर जर यामध्ये काही बदल झाला तर आपण आपल्या अंदाजातसुद्धा आपण बदल करणार आहोत. तर तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की 26 ते 29 दरम्यान विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये नुकसानकारक पाऊस होताना दिसतोय. तर ठीक त्या अनुषंगाने आपण अंदाज देतोय. तर बघा काय होतंय की 26 ते 29 दरम्यान पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ जो उत्तर भाग आहे जळगाव जिल्ह्याचा या भागामध्ये, तसेच हा जो भाग आहे तो धुळे नंदुरबार याकडे जाताना दिसतोय. तर सरासरी जर बघितलं तर या भागामध्ये थोडं नुकसानकारक म्हणजे कमी वेळेत जास्त पाऊस आपल्याला सर्वांना बघायला मिळणार आहे. सोबतच यामध्ये पूर्व मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणीसुद्धा या भागामध्ये सुद्धा या जो आहे तो नुकसानकारक पाऊस आहे या भागामध्ये 26 ते 29 जून या दरम्यान आपल्याला दिसणार आहे. तर इकडे जर पुन्हा जुलै महिन्याचा जर पहिला आठवडा बघितला तर साधारण 2 ते 10 जुलै दरम्यान राज्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि यामध्ये बघा मुंबई, कोकण किनारपट्टी या भागामध्ये पूर परिस्थितीसुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे 2 ते 10 जुलै दरम्यान. 2 ते 10 जुलै दरम्यान मुंबई, कोकण किनारपट्टी तसेच नाशिकचा भाग आणि हलकासा नंदुरबार, धुळे या भागातसुद्धा याची झड पोहोचणार आहे. म्हणूनच एकंदरीत जर बघितलं तर हा जो पाऊस आहे तो नंदुरबार, धुळे आणि नाशिकच्या याकरता समाधानकारक पाऊस मानला जातोय, कारण की यांना अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही. पण काळजी नसावी शेतकरी मित्रांनो, सर्वांना यावर्षी चांगला पाऊस होईल. काळजी करण्याचं वातावरण जे आहे ते फक्त थोडं सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूरच्या उत्तरेकडील भागांना आहे, पण त्यांनाही पिका पाण्यापुरता पाऊस जो आहे तो यावर्षी होत राहील आणि या महिन्यात होत राहील. पुढेही त्यांना चांगला पाऊस आहे, त्यांना परतीचा पाऊस यावर्षी चांगला बरसणार आहे. तर सध्याच त्यांना पिकं पाण्यापुरता पाऊस हा राहणार आहे आणि पुढील कमी दाबावर सर्व काही ते अवलंबून राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच जर लांब पल्ल्याचे जर मॉडेल बघितले त्यानुसार जर अंदाज देण्याचा प्रयत्न केला तर साधारण फक्त सोलापूरचा जो दक्षिण भाग आहे, सांगली, सातारा मध्य भाग या भागामध्येच थोडं पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी दिसतंय. पण या भागामध्ये सुद्धा साधारण 29 जूनपासनं परिस्थिती जी आहे ती बदलताना दिसत आहे आणि 10 जुलैपर्यंत या 11 दिवसामध्ये त्यांना जोरदार पाऊस अनुभवायला मिळणार आहे. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, संपूर्ण जो अंदाज आहे तो आपण दिलेला आहे आणि आपण स्क्रीनशॉटवर दाखवणारच आहोत की नेमकं कुठले कुठले भाग राहिले होते. त्याचा स्क्रीनशॉटनुसार आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विदर्भातील बऱ्याचशा विभागामध्ये पाऊस चांगला झालेला आहे. तिवसा वगैरे या परिसरामध्ये सुद्धा होणार आहे. तर जळगाव जिल्ह्यातील यावल वगैरे या भागामध्ये पाऊस बाकी होता, तिथे पण चांगला पाऊस होणार आहे. परभणी, धाराशिव, बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये पाऊस बाकी होता, तिथे पण या 2 दिवसामध्ये परिस्थिती बदलणार आहे. आणि मी सर्वांना हे आशा करतो की सर्वांना पाऊस चांगला होईल आणि सर्वांच्या पेरण्या ह्या साधतील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.